नमस्कार. आजचे जे 4 श्लोक आहेत त्या 4 श्लोकांमध्ये मौनाचं महत्त्व सांगितलं आहे. फारच कठीण गोष्ट आहे की सारखं मनुष्य म्हटला की त्याला बोलावंसं वाटतं. आणि आता आज जे आपण पाहणार आहोत, साधक म्हणून आपल्याला समर्थ काही सांगतात. आपण सुरुवातीपासून अनेकदा आपण उल्लेख मुद्दाम करतो की समर्थांनी जे मनाचे श्लोक लिहिले, म्हणजे जसा दासबोध लिहिताना गुरु शिष्यांचा संवाद आहे, तर तो त्यांच्यासमोर असणारी जी त्यांच्या दृष्टीनं महंत म्हणून त्यांना जी मुलं तयार करायची होती, त्यांच्यासमोर त्यांनी दासबोध हा सांगितला. त्यामुळे त्यांच्या मनात काय शंका येतील त्या शंकेला उत्तर असा दासबोधामधला संवाद आपल्याला कळतो की प्रत्यक्ष त्यांनी विचारलेले प्रश्न आहेत असं नाही, तर त्यांच्या मनात काय प्रश्न येतील ते गृहीत धरून समर्थांनी त्या प्रश्नांची उत्तरं दासबोधामध्ये दिली असं आपल्याला दिसतं. मनाच्या श्लोकांची रचना ज्यासाठी केली ती मात्र अशी होती की या महंतांनी समाजामध्ये लोकांच्या समोर दारापाशी जायचं आणि भिक्षा मागण्यासाठी म्हणून आपला हा श्लोक समोर म्हणायचा. त्यामुळे मनाचे श्लोक आहेत हे साधकांसाठी आहेत, समाजातल्या सगळ्या सज्जन लोकांसाठी आहेत. म्हणून सज्जन मनालाच मन चांगलं असेल तर चांगली कृती घडते. अगदी वाईटातल्या वाईट माणसाचं मनसुद्धा त्याला खरं म्हणजे चांगलं काय ते सांगत असतं. त्या सज्जन मनाला उद्देशून समर्थ मनाचे श्लोक सांगतात. त्यामुळे आपण आता जे श्लोक पाहणार आहोत त्याचा विचार करताना समर्थांनी मौन धरायला सांगितलं आहे, ते साधकाच्या दृष्टीनं मौन धरायला सांगितलं आहे. आणि साधकाच्या दृष्टीनं मौनाचं किती महत्त्व आहे ते आपल्याला ते पटवून देणार आहेत. पहिला श्लोक आहे, मला सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले ही तर तुवा करावे. भगवंताला रामाला सांगतायत, राम आपल्या कल्याणाचं करणार आहे, आपल्या हिताचं कल्याण असं तो करणार आहे, पण त्याच्यासाठी सज्जन मनाने काहीतरी एक जीवी धरायला हवं, म्हणजे एक काहीतरी ध्येय निश्चित करायला हवं. ते ध्येय निश्चित करून त्यासाठी आपण जे काही करू त्याबरोबर राम आपलं कल्याण करेल. चांगल्या ध्येयासाठी चांगल्या मार्गाने चांगलं कर्म करणाऱ्या साधकाला भगवंत नक्कीच मदत करणार आहे. त्यामुळे हित तुवा करावे, त्याला विनंती केली आहे तू हिताचं कल्याणाचं कर, पण आधी मनाला सांगितलं आहे की तू काहीतरी एक ध्येय मनाशी ठेव. रघुनायकाविषयी बोलू नको, दुसरं काही बोलायचं नाही. रामाविषयी काय बोलायचं असेल ते बोलायचं, ईश्वराविषयी काय बोलायचं ते बोलायचं, अन्य कुठल्या विषयातल्या प्रपंचातल्या विषयात बोलायचं नाही. ही काय म्हणाली, ती काय म्हणाली, तिनं असं का केलं, आपले जे विषय असतात ना, या श्लोकाचा अभ्यास करताना मनात येतं की आपण आपलीच परीक्षा करावी की आपण 2 माणसं एकत्र, 2 बाया मैत्रिणी, मग शेजारी नसू दे, वर्गमैत्रीण असू दे, व्हॉट्सॲपवरची असू दे, कुठलीही मैत्रीण एकत्र भेटली की आपण काय बरं बोलतो, की मग आपल्या लक्षात येतं की समर्थाने आपल्याला हे का सांगितलं आहे, रघुनायका विणं बोलू नको. बायकांचं तर इतकं गंमतशीर असतं, आपण मेजॉरिटीने बायका आहोत, त्यामुळे आपल्याला लगेच पटेल की आपण एकत्र आलो की आपले महत्त्वाचे विषय काय असतात. खरं तर काही आवश्यकताच नाही आहे सांगायची, परंतु आत्ता या वयामध्ये चटकार काय गं बरी आहेस ना असं विचारू नाही, अशातला भाग नाही. तब्येतीची एकमेकींच्या चौकशी करू, पण त्याशिवाय साड्या, ही काय म्हणाली, ती काय म्हणाली, आणि अगदी महत्त्वाचा विषय म्हणजे कामवाली, ती वेळेवर आली नाही म्हणून मला उशीर झाला, ही नाही गो वेळ जमत, माझी नेमकी कामवाली येते, हा विषय न संपणारच आहे. म्हणजे माझंच काय मी हिताचं करायचं किंवा नाही करायचं हे कोण ठरवणार, असा प्रश्न निर्माण होईल. अशी परिस्थिती आपली असते. त्यामुळे हा जो समर्थ आज मुद्दा आपल्याला पटवून देणार आहेत ना, तो आपल्याला अगदी लक्षात घ्यायला हवा की रघुनायकाविणं बोलू नको. काय बोलू नको, हे तर काय नेहमीचेच विषय आहेत, हे असं होणारच. त्याच्यावर काय मात आपल्याला करायची असेल ती करायची. रामाविषयी काय ते बोल, बाकी काही बोलू नको. जप किती झाला, जप झाला की नाही, काय करायचं याच्या संबंधी बोल, बाकी बोलायचं नाही. आणि तो ध्यास सदा मानसी निज ध्यास राहो, असं आपल्या या श्लोकाचा म्हटलं तर सहज एक जो आपण वाच्यार्थ म्हणतो तो आहे. आता आपण त्याचा जर असा विस्तार विचार करूया. खरं आहे कमी बोलणं, मौन घेणं याचा अर्थ खरं म्हणजे कमी बोलणं. याने ना आपलं चित्त शांत होतं, मन शांत होतं. कमी बोलणारी माणसं शांत असतात. कमी बोलणाऱ्या माणसांची म्हणजे बोलणाऱ्या माणसांची शक्ती जी काही खर्च होते ना, ती न बोलणाऱ्या माणसांची शक्ती कमी खर्च होते. बरं, ही जी बोलण्यातली शक्ती खर्च होते ना, ती शक्ती भरून नाही हो निघत.
बाकी सगळं ठीक आहे, बाकी शक्ती भरून निघते, पण बोलण्यामध्ये शक्ती वाया जाते, वेळ वाया जातो, निष्पन्न काहीच होत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात ते बरोबर आहे. आवाज येत नाही व्यवस्थित आहे. येत नाही आवाज? येतोय ताई, येतोय. तुमचं होय करा. यापूर्वीही काही आपण श्लोक पाहिलेले आहेत. समर्थांनी मनाला सांगितलेलं आहे, न बोले मना राघवे विण काही, राघवाशिवाय दुसरं मना काही बोलू नकोस बरं. किंवा ज्यांनी वावगे बोलता सुख नाही, वावगं बोलणं, रामाखेरीज अन्य बोलणं सगळं वावगंच बोलणं आहे. त्यामुळे वावगं बोलणं जे आहे त्या बोलण्यामध्ये सुख नाही मिळणार, त्याच्यातून आणखीनच काहीतरी वेगळ्या गोष्टी निर्माण होतील. त्यामुळे समर्थ सांगतात की रामाखेरीजचं सगळं जे आहे ते वावगं बोलणं आहे, ते काय बोलू नकोस, रामाविषयी काय बोलायचं ते बोल. याही श्लोकामध्ये रघुनायकाविण बोलू नको हो, असं समर्थाने आपल्याला सांगितलं. म्हणजे मनाला काहीतरी एक निश्चित ध्येय हवं. सज्जनानी एक जीवी धरावे, म्हणजे हे मना तू चांगला आहेस, काहीतरी मनाशी पक्का निश्चय कर. आणि निश्चय केला की होतं. आपला पण अनुभव आहे की आपण ठरवलं तर करू शकतो. आपण ठरवलंच आहे, बघू जमेल तसं, जमलं तर करेन, असं काही नसतं. जमलं तर वगैरे काही नाही. निश्चय केला, निर्धार केला की आपण करतोच करतो. आणि हा तर साधकाचा चांगलाच अनुभव आहे की खरोखर कधी कधी असं होतं की आपण दिवसामध्ये ठरवलेली जी गोष्ट आहे ती अगदी रात्र होईपर्यंत होत नाही, चुकून आपण आडव्या होतो सुद्धा. पण आपल्याला जणू काही भगवंताच आठवण करून देतो की आज तुझं ठरले, आणि तत्क्षणी आपण उठतो आणि ते काम करतो. तेव्हा आपल्याला काही त्याचा त्रास होत नाही. हे जे काही आहे ना, ही साधकाला समर्थ सांगतायत की काहीतरी एक निश्चित ध्येय मनाशी ठेव, उराशी ठेव, पक्का निश्चय कर, झेपेल तेवढाच कर, बरोबर आहे, पण काहीतरी एक ध्येय मनाशी ठेव. भलत्या लोकांच्यामध्ये, भलत्या गप्पांमध्ये काही वेळ वाया घालवू नको, असं त्यांना सांगायचं आहे. कारण त्याच्यात आपलं हित काही होणार नाही. आपलं कल्याण व्हायला हवं असेल तर आपल्याला हे करायला हवं. आता हे करण्यामध्ये ना एक महत्त्वाच्या गुणाची आवश्यकता आहे. आपल्याला संयम नावाचा गुण हवा. जेव्हा मौनात राहायचं किंवा कमी बोलायचं, मौनात राहायचं म्हणजे आपण आता 4 श्लोकांचा विचार करताना पाहणार आहोत की समर्थ स्वतः शिक्षक होते, निरूपण करतायत, प्रवचन करतायत, मुलांना घडवतायत, गावोगावी मंदिरं बांधतायत. तर या सगळ्यामध्ये बोलायला तर लागलंच त्यांना. मग मौनमुद्रा म्हणजे काय, तर त्या मौनमुद्रेचा विचार होणारच आहे. पण आपण आपल्यापुरतं आता असं लक्षात घ्यायचं की राघवी बीड बोलू नको. बोलायचं ते चांगलंच बोलायचं. आणि त्यामुळे आपली अंतःकरणातली ईश्वराबद्दलचं जे अनुसंधान आपले आहे ते टिकून कसं राहील यासाठी जे काही आहे ते बोलायचं, अन्य कुठल्या गोष्टी बोलायच्या नाहीत, असा त्याचा अर्थ. तर इतरांच्यात मिसळलं ना की गडबड होते. जेवढा लोकसंग्रह आपला असेल, व्याप जेवढे आपले प्रापंचिक म्हणते मी, असे वाढले ना की मग स्वाभाविकच त्यातल्या गप्पा, त्यातली बोलणी ही आपल्या साधकेला पूरक होत नाहीत ना, मग त्याचा आपल्याला त्रास होतो. जसं असतं ना की नेहमी उदाहरण देतात. आपल्याकडे सुद्धा बघा, ठाण्यामध्ये सुद्धा आमच्या 12 बंगले नावाची गोष्ट आहे. म्हणजे न्यायाधीशांचे वगैरे बंगले असतात ना, ते थोडे गावापेक्षा दूर असतात, म्हणजे समाजामध्ये ते फार मिसळत नाहीत. त्याचं कारणही आहे की न्यायाधीशांना जे काम त्यांना करायचं असतं तर खूप ओळखी, खूप परिचय, आणि मग येणारं समजा काही प्रसंग आला आणि त्यांच्याविषयी काही त्यांना निर्णय घ्यायची वेळ आली, त्या ओळखींमुळे तो निर्णय ते घेऊ शकले, असं झालं तर त्या फार समाजात मिसळणं, समाजाशी मैत्री करणं हे न्यायाधीश मंडळी करत नाहीत. त्यांचे बंगले असे जरा दूरवर असतात. तर ते जसं मिसळत तसं साधकांनी करावं. फार मिसळू नये. आवश्यक तेवढ्या गोष्टी आवश्यक त्या लोकांमध्ये जरूर कराव्यात, त्याला टाळायचं नाही आहे. सत्संगामध्ये जरूर जायचं आहे, पण आपल्या या अनुसंधानाला पूरक असणाऱ्या लोकांशीच आपण संबंध ठेवावे. अन्य गोष्टींमध्ये फारसं जाऊ नये, फारसं पडू नये. त्यामुळे आपल्या काळावर आपला वेळ वाया जातो. हे तर नाहीच होत, अनुसंधान तर टिकत नाहीच, आणि मग त्या सगळ्यामध्ये शक्ती वाया जाते. ज्या गोष्टी बोलायला आवडत नाही, ऐकायला आवडत नाही, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही, त्या चर्चेमध्ये जाऊन फायदा काय. आणि त्यामुळे त्या अशा तत्कालिक कुठल्या तरी छोट्याशा आनंदाच्यासाठी आपण खूप मोठा वेळ वाया घालवतो. जसं दूरदर्शनाच्या सिरियल्स असतील किंवा अगदी नाटक सिनेमे असतील, तेवढे 3-3 तास वाया घालवायचे आणि आल्यानंतर मग आपण व्हायचं अरे बापरे फारच वेळ गेला. तर असं व्हायला नको. म्हणून साधकाला हे सांगणं आहे की साधकांनी काय करावं, फार लोकांच्यामध्ये मिसळायला जाऊ नये. आपल्या साधनेला पूरक असणाऱ्या मंडळींच्यामध्येच हे करावं, ज्याच्यामुळे आपलं अनुसंधान चांगलं टिकेल,
त्यांच्यामध्ये जावं. भगवंताला किंवा साधकाला भगवंताचा ध्यास असला पाहिजे. त्याच्यासाठी जे काय असेल ते श्वासागणिक नाम घ्यायचं आहे ना, त्यामुळे त्याच्यासाठी जे करायला हवं तेवढंच करायचं. नारद भक्तिसुरामध्ये परम व्याकुलता असा शब्द वापरला आहे. ही अशी परम व्याकुलतेची अवस्था झाली पाहिजे. तर मग आपल्या हिताचं, आपला वेळ वाया न घालवणारं असं जे कमी बोलण्याचे होणारे फायदे जे आहेत त्याचा आपल्याला निश्चित अर्थ कळेल. नामदेव महाराजांनी भगवंताबद्दलच बोलावं असं सांगितलं. समर्थाचं सांगतात की राघवे वीण बोलू नको, तसं नामदेव महाराज म्हटलं की जे काय बोलायचं ते भगवंताबद्दल बोलायचं. आणि नामदेव महाराजांनी तर इतकं मनाला वाईट म्हणजे ते म्हणत आहेत, नामाविण मुख, ज्या मुखातून नाम येत नाही आहे ते मुख सर्पाचे ते बिळ. इतकं त्यांनी वाईट म्हटलं आहे की त्या मुखाच्या तिथे म्हणजे तिथे तो सर्प चावणारच ना, बिळात त्याच्या हात घातला तर. इतकं ते मुख वाईट आहे, त्यांच्या नादी जाऊ नये. ज्या मुखातून नाम येत नाही तिथे जायचंच नाही. नाम घेणाऱ्यांच्यामध्येच जायचं. भगवंताचा ध्यास, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं निरूपण, भगवंताच्या सगळ्या गोष्टीच आपण ऐकायच्या, सांगायच्या. त्याच्यासाठीच काय ते फक्त बोलायचं, बाकी कुठल्या विषयावर बोलायचंच नाही. स्वामी विवेकानंदांची आणि रामकृष्णांची जेव्हा पहिली भेट झाली ना, तर आपल्याला असं वाटलं की ओळख नाही आहे. पण रामकृष्णांनी स्वामीजी भेटल्याबरोबर काय म्हटलं, बरं झालं तू आलास. आणि बरं झालं तू आलास म्हणजे जणू काही माहितीच आहे हा कोण आहे मुलगा आणि तो आला आहे म्हणून त्याचं अगदी त्यांनी बरं झालं तू आलास म्हटलं. पुढे म्हणतात आता भगवंताबद्दल जरा मला बोलता येईल. म्हणजे आता अशी व्यक्ती मला मिळाली आहे की भगवंताबद्दल बोललं तर त्याला काहीतरी कळेल, नाहीतर बाकी सगळ्यांच्या समोर काही बोलून फायदाच नाही ना. तर बरं झालं तू आलास असं जे रामकृष्ण म्हणतात, याचा अर्थ विषयी लोकांबरोबर राहिलं तर गुदमरायला होतं. ती त्यांच्यासमोर काय बोलायचं, भगवंताबद्दल जे काही बोलायचं त्याच्यासाठी. नाहीतर रामकृष्ण म्हणतात, माझं ना या इतरांशी बोलून तोंड होरपळून जातं. मला नको असणाऱ्या गोष्टी मला बोलायला लागतात. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मी सगळ्यांना रामनाम घ्यायला सांगतो आहे, मी सगळ्यांना रामनाम द्यायला बसलो आहे, मी रामनामाचं दुकान काढलं आहे, पण सगळी गिऱ्हाईकं हिंग जिऱ्याची हो. याचा अर्थ तोच आहे की व्यवहारामध्ये, भौतिकतेत, वासनेमध्ये अडकणाऱ्या मंडळींशी बोलून या संतांची तोंड होरपळून निघतात. त्यांना फक्त ईश्वराविषयी बोलायचं असतं, ईश्वराविषयी ऐकायचं असतं. भगवंत हा चिंतनाचा विषय आहे, चर्चेचा विषय नाही. त्यामुळे बडबड करायला वेळ वाया घालवायचा नाही, त्याच्याबद्दलचं चिंतन करायचं, मनन करायचं. हे संत काय म्हणाले, हे संत काय म्हणाले, यांनी काय म्हटलं आहे, यांनी काय म्हटलं आहे, अशा प्रकारच्या चिंतनामध्ये राहायचं असं समर्थ आपल्याला सांगतात. जिथं भगवंताबद्दल बोलणं चाललं आहे, संत जिथे भगवंताबद्दल काहीतरी सांगत आहेत, निरूपण चाललं आहे, प्रवचन चाललं आहे, कीर्तन चाललं आहे, त्या ठिकाणी अगदी जरूर जावं, ते ऐकावं. पण बाकी ठिकाणी जाऊ नये. सज्जन मनाला एकच एक ध्येय, एकच एक ध्यास असला पाहिजे. तर काय होईल, तर साधका तुझं कल्याण होईल. असं समजतात. रघुनायक वेळा बोलू नको, सदा मानसी तो निज ध्यास राहो. हे तुझ्या हिताचं आहे. जनी आपुले हित तुवा करावे. अशा लोकांच्यात राहिलास ना तर तुझं हिताचं होणार आहे असं सांगतात. तुला खरोखर रामाखेरीज अन्य काही नाही, त्याचाच ध्यास असू दे. राम घ्यावा, राम द्यावा, रामजीवीचा विसावा, असं रामाचं असलं पाहिजे. बस, बाकी काही अन्य नकोच. तहान भूक हरपली गेली पाहिजे, अशा प्रकारचा विचार या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. तो हिताचा विचार आहे, तो कल्याणाचा विचार आहे. इथे सुद्धा शब्द वापरला ना, जनी आपुले हित तुवा करावे असं म्हटलं आहे. इथे सुख तुवा करावे नाही म्हटलं, किंवा सुखाचा स्वार्थाचा विचार नाही आहे, कल्याणाचाच विचार सांगितला आहे. म्हणजे परमार्थाशिवाय, परमेश्वराशिवाय, रामाशिवाय अन्य कुठल्याही गोष्टीबद्दल तू बोलू नये. ते तुझ्या हिताचं नाही आहे. तुझ्या हिताचं काय आहे, तर रामाविषयी काय ते तू ऐक, रामाविषयी काय ते बोल. याला मौन म्हणायचं. हे तुला करायचं आहे. बाकी सगळं जे आहे ना ती वृथा वाया जाणारी बडबड आहे. असं तो जो ध्येय किंवा तो जो ध्यास आहे, एकच एक ध्यास तो मनाशी ठेवला ना, त्याच्यासाठी असं मन सारखं रेडी असलं पाहिजे. माणसाच्या मनामध्ये तो जो ध्यास आहे तो सारखा सतत जागृत राहायला पाहिजे. नाही तर मी असं म्हटलं होतं पण आता नाही जमत आहे असं नाही चालत. ध्यास आहे ना, मग त्याची सारखं स्मरण राहिलं पाहिजे, त्याची आठवण राहिली पाहिजे, निजत ध्यास असायला पाहिजे, सारखं त्याचाच विचार पाहिजे.
हे माझं राहिलं आहे, हे माझं राहिलं आहे, हे मला करायचं आहे. म्हणजे मग दिवसाच्या अखेरीला ती गोष्ट आपण करू. नाही तर झालं तर झालं, केलं तर केलं, आज नाही जमलं तर उद्या 2 वेळा करू, असं नाही चालणार. निजात ध्यास असला पाहिजे, सातत्य पाहिजे, सहजता पाहिजे, करायचंच आहे अशा प्रकारचं ते हिताचं होईल असं सांगतात. खरं तर श्वासागणिक नाम ही गोष्ट संतांनी आपल्याला सांगितली आहे. आणि काही ज्या आपल्या शरीरातल्या गोष्टी जितक्या सहज होतात आपल्याला कळत होईल, जसं म्हणतात रक्ताभिसरण, आतल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पचनसंस्था, ह्या जशा कशा सहज होतात, आपण त्याच्यासाठी काय करतो, आपण आपलं 4-5 तास झाले की आपलं खातो, जेवतो आणि त्याच्यानंतरची जी सगळी क्रिया आपल्या देहामध्ये चालणार असते ती आपोआप घडते. त्यात काहीच आपल्याला त्याचा काही आपल्याला भारच नसतो. त्याचे काही आपल्याला असे मुद्दाम त्याच्यासाठी की कष्ट पडत नाहीत. हां, अतिसेवन झालं की कष्ट पडतात, पण नित्याच्या रोजच्या जेवणामध्ये खाण्यामध्ये आपण जे करतो ते आपलं काम असल्यासारखं करतो. नंतरची जी सगळी काही पचनसंस्थेची कामं आहेत ती आपले आप सहज चाललेली असतात. तसं आपलं रामाचं ध्यान सहज चाललं पाहिजे. त्याच्यासाठी श्रम नाही पडता कामा, मी करतोय असं नाही वाटता कामा, कुठल्याही प्रकारचे कष्ट वाटता कामा आहेत. हे असं परमार्थाविषयी आपल्याला जमलं पाहिजे, रामनामाविषयी आपल्याला जमलं पाहिजे असं ह्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला पटवून देतात. मी परत एकदा श्लोक वाचते. मना सज्जना एक जीवी धरावे. कळलं आपल्याला की एक काहीतरी मनाशी पक्का निश्चय करावा, मनाशी ध्येय धरावं. ज्यांनी आपुले हित तुवा करावे. काय नेमकं ध्येय करावं की ज्यामुळे आपलं कल्याण होणार आहे, अशा प्रकारचं काहीतरी ध्येय ठेवावं. रघुनायकाविणं बोलू नको. काय कर, फक्त बस एकच एक विषय, आपलं ईश्वराविषयीचं अनुसंधान कायम भेटण्यासाठी जे काही बोलायला हवं तेवढंच बोल. काहीतरी ज्ञानेश्वरीविषयी बोल, समर्थांविषयी बोल, संतांविषयी बोल, आपल्या साधनेमध्ये काही प्रगती व्हायला हवी त्याच्याविषयी बोल, बाकी बोलू नको. सदा मानसी तो निज ध्यास राहो. त्या ईश्वराखेरीज अन्य काहीही तुझ्याजवळ ध्यास असायला नको, म्हणजे शक्ती वाया जाणार नाही. नाहीतर वृथा बोलण्यामध्ये आपली शक्ती वाया जाते याची जाणीव समर्थांनी आपल्याला श्लोकात करून दिली. पुढल्या श्लोकामध्ये मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. एका वेळीत मौन्य मुद्रा सांगितली. क्षणार्धात असं वाटलं की मौन घ्यायचं मग कथा नाही, आदराने राघवाची कथा करायची. ते मौनच आहे. हिताचं बोलणं, राघवासंबंधीचं बोलणं म्हणजे मौनच आहे. आवश्यक ते बोलणं, ईश्वराविषयीचं बोलणं, हे बडबड नाही ना, त्यामुळे ते करावं. त्या मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. हे म्हणा मौन्य मुद्रा असा. आता आपण मुद्राविषयीचा विचार करणार आहोत. मौन्य मुद्रा म्हटलं आहे. नुसतं बोलू नये असं नाही म्हटलं. बोलू नये तर आपले अन्य अवयव आहेत ना, त्या अवयवांनी आपण बोलतो. तिचे डोळे बोलके आहेत, तिच्या चेहऱ्यावरच्या भावांनीच मला कळलं असं आपण म्हणतो ना. मग प्रत्यक्ष बोलली नाही आहे, परंतु आपल्याला अन्य अवयवांच्या तर्फे कळलं. आता इथे त्यांनी मौन्य मुद्रा घ्यायला सांगितली आहे, म्हणजे अवयवांनी पण बोलायचं नाही आहे. बाकी तर पाटी पेन्सिल घेऊन बोलणं बिलणं तर नाहीच. जे वाटतं ते लिहून दाखवायचं. ती कसलं मौन आलं आहे, मी आज मौनात आहे असं पाठीवर लिहून दाखवायचं. मग काही ते मौन नाही होत. त्यामुळे समर्थांनी पहिल्याच्यात मौन याचा अर्थ लक्षात घ्यायचा की मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. मुद्रा कशी असायला हवी, निर्विकार. चेहऱ्यावर पण नाही आपल्या असता का, आजूबाजूला काय चाललेलं आहे ते आपल्या चेहऱ्यावर दिसलं तरी आपण बोलल्यासारखंच आहे. त्या सगळ्या विषयांमध्ये रमायचंच नाही, त्या विषयाचा आपल्यावर परिणामच करून घ्यायचा नाही. असं जमलं पाहिजे ना. त्याच्यासाठी तरी मौन्य मुद्रा म्हटलं. खाणाखुणा नाही करायच्या, पाठीवर लिहून नाही दाखवायचं, काहीच नाही करायचं. कधी कधी असं वाटतं, खूप अशी ना उदाहरणं डोळ्यासमोर येतात की सांगावी की काय, वेळ जातो आपलं उगाचच. पण घरामध्ये काही वेळा जे काही चाललेलं असतं दोन माणसांमध्ये, त्याच्यामध्ये अन्य सगळ्यांनी खरं म्हणजे गप्प बसावं. नाहीतर 344 कलमाची वेळ येते, सगळेच जण बोलतात आणि मग ते जे काही चाललं, समजा आईचं मुलाचं चाललं असेल, आजी आजोबांनी पडू नये, चाललं आहे ते चालू द्यावं. भले एखादं नसेल पटत आपल्याला तरीसुद्धा बोलू नये. त्याच्यासाठी आपल्याला हे छान समर्थ सांगतात ते बरोबर आहे. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. जनी म्हटलं आहे ना, याचा अर्थ या इतर लोकांच्या मध्ये चाललेल्या विषयामध्ये आपण गप्प राहावं. कथा आदरे राघवाची करावी. अत्यंत आदराने, अत्यंत मनापासून राघवाची कथा करावी. काय घरामध्ये चाललं असेल, श्रीराम जयराम जय जयराम, आपल्या मनामध्ये मात्र अखंड त्याचा नामजप चालावा. ते ऐकूच येता कामा नये आपल्याला अन्य काही.
अशा पद्धतीचा विचार ते आपल्याला करायला सांगतात. आता मौन याचा अर्थ असा आहे की मनामध्ये आपल्या ना विचारांचा जो गोंगाट असतो ना तो थांबवायचा. मनात जे चाललेलं असतं, आता हे आत्ता मी सांगितलं, समजा घरामध्ये अन्य कोणी बोलतं आहे त्याच्यामध्ये आपण काही पडायचं नाही आणि ते आपल्याला ऐकूच येत नाही असं समजून आपण कामं करायचे, हे सगळ्यात चांगलं. हे एक बाजू झाली. पण आणखीन आता मौन मुद्रा म्हणजे काय, तर आत पण आपल्या अनेक विचारांचा गोंगाट असतो, तो गोंधळ पण बाजूला गेला पाहिजे. ती सगळी मनातली गर्दी आहे ना ती काढून टाकायची. रामाखेरीज अन्य कुठलं काही मनामध्ये ठेवायचंच नाही. या दृश्य जगाबद्दलच्या अनेक गोष्टी मनात असतात, त्या सगळ्या बाजूला करता आला पाहिजे. त्याच्याबद्दलचा जो की विचार आहे तो आपल्याला थांबवता आला पाहिजे, म्हणजे मग ती मौन मुद्रा होईल. मग अशी मी म्हटलं असं की 10 इंद्रिय जी आपली आहेत ना, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11वं मन आहे. या मनाला या 10 इंद्रियांच्या बद्दलचा विचार लक्षात आला पाहिजे की मौन घ्यायचं म्हणजे 10 इंद्रियांची पण कामं थांबवायची, असं जमलं पाहिजे. म्हणजे उपास, 10 इंद्रिय उपास. काय बघायचं, काय बोलायचं, काहीच नाही. डोळे मिटले म्हणजे दिसत नाही असं काही नाही, काही पण डोळे अशासारखे मिटायचे की नाहीच आपल्याला काही दिसतं कामा. कान मिटायची सोय नाही आहे, पण नाहीच आपल्याला आत्ता कुणाचं ऐकायला येताच कामा नाही. आपलं जे काही अनुसंधानात आपण जे आहोत तेच आपल्याला ऐकता आलं पाहिजे. असं 10 इंद्रिय ही आतमध्ये घेता आली पाहिजेत. एका मनाने हे सगळं ठरवायचं की या इंद्रियांना आता उपास घडवायचा आहे, या इंद्रियांना आत ओढून घ्यायचं आहे कासवासारखं, आणि या इंद्रियांना शांत ठेवायचं. आता कशात पडायचं नाही आहे. डोळे पाहू इच्छित नाही आहेत, कान ऐकू इच्छित नाही आहेत, त्वचा स्पर्श ओळखू इच्छित नाही आहे, कुठं आपल्याला बाहेर जावंसं वाटत नाही आहे, पायाने नाही मनाने सुद्धा जावंसं वाटत नाही आहे. अशी सगळी इंद्रिय तृप्त आहेत, समाधानी आहेत. जावंसं वाटत नाही आहे, करावंसं वाटत नाही आहे याचा अर्थ आळस, कंटाळा, निरीच्छपणा असं नाही आहे. सगळी इंद्रिय तृप्त झालेली आहेत. आता काय नाही मला करायची आवश्यकता, एक अनुसंधान मिळालं आहे, राघवाई येणं दुसरं काही करायचंच नाही आहे आणि ते मला चांगलं मिळालं आहे, छानपैकी हातात गावलं आहे, तर आता मला सगळी इंद्रिय माझी तृप्त आहेत, शांत आहेत, समाधानी आहेत. याला मौन मुद्रा म्हणायचं आणि त्या मुद्रेत राहायचं. सगळी इंद्रिय तृप्त असण्याच्या आनंदात राहायचं, तिला मौन मुद्रा म्हणायचं. मुद्रेवरती आनंद दिसला पाहिजे, तो राम भेटल्याचा आनंद दिसला पाहिजे. बाकी आजूबाजूला चाललेल्या गोष्टी किंवा मनात चाललेल्या अन्य गोष्टींचं चिंतन हे त्या मुद्रेवर येता कामा नये. अशा पद्धतींचा अर्थ या मौन मुद्रेमध्ये आहे. थोडक्यात असं आहे की मौनामध्ये रिॲक्शन नाही येता कामा. मुद्रेवर आपल्याला कुठल्याही गोष्टीची रिॲक्शन येता कामा नये. फार मोठी कठीण गोष्ट आहे. मनात आलेल्या एखाद्या विचाराची सुद्धा रिॲक्शन आपल्या चेहऱ्यावर उमटते. कोणीतरी एखादी व्यक्ती नुसती दिसली तरी आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन होते, बोललेलं नसतो काही तरीही आपण रिॲक्शन देतो. तर ह्या सगळ्यामध्ये आपला अभ्यास आपण करायचा आहे. आणि मौन मुद्रा म्हणजे सगळी इंद्रिय तृप्त, सगळी इंद्रिय समाधानी, मुद्रेवरती फक्त रामाच्या भेटीचा आनंद असं जमलं पाहिजे असं समज सांगतात. एक निवृत्त झालेले गृहस्थ जे कृष्णमूर्तींना भेटले आणि जे कृष्णमूर्तींना ते असं म्हणाले की मी नुकताच निवृत्त झालो आहे, तर मी काय करावं असं तुम्हाला वाटतं, तुमचं मत काय आहे, काय करावं. जे कृष्णमूर्तींनी एक क्षणभर वेळ घेतला आणि त्यांना म्हणाले की लिव्ह ॲट होम लाईक डेड पर्सन. किती एका वाक्यात जे कृष्णमूर्तींनी सांगितलं की घरात राहा पण लाईक अ डेड पर्सन. याचा अर्थ त्या घरातल्या सगळ्या गोष्टींपासून आता स्वतःला बाजूला करून घे. निवृत्त झालायस ना, कार्यालयीन कामातून जसा तू निवृत्त झालायस तसा या प्रापंचिक कामातून पण तू स्वतःला निवृत्त करून घे. मला हेच हवं आहे, पानात हेच पडलं पाहिजे, ह्याच वेळेला जेवण पाहिजे, सगळ्या गोष्टी आता बाजूला करता आल्या पाहिजे. जे जसं जमेल तसं ते सगळं आनंददायीच आहे. अशा पद्धतीनं घरात पण आपल्याला वागता आलं पाहिजे असं जे कृष्णमूर्तींचा त्या निवृत्त होणाऱ्या मित्राला सांगण्याचा अर्थ आहे. आता हे मौन मुद्रा धरावी की असं आपल्याला जमलं पाहिजे, पण कुठे त्रागा नाही हां, कुठे तिरसटपणा नाही हां. जे कराल ते. माझ्या एका मैत्रिणीचे यजमान होते, कधी बेसिनचा नळ बंद करताना टपटप गळत असला तर जाऊन बंद, माझ्याच हातून राहिला असेल. कुठल्या खोलीतला पंखा बंद करायचा राहिला
तर जाऊन बंद करायचं आहे, माझ्याच हातून राहिला असेल. रागा करून काहीच फायदा नाही. त्यामुळे शांतपणानं या गोष्टी स्वीकाराव्यात. आणि असं आपण चांगलं तर करायचंच आहे, घरातल्या कुटुंबियांपासून काही दूर राहायचं नाही आहे. लिव्ह ॲट होम, घरातच राहा, पण ॲज अ डेड पर्सन. कोणावर रागा करणं, कोणावर रागवणं, तू असं नाही केलं, तू तसं नाही केलं, यांना काही कळत नाही, यांना काही जबाबदारी आहेत, अमुक तमुक किती किती, काही त्यात पडायचं नाही. आपण काय करायचं, मौन मुद्रेत जायचं. ज्ञानेश्वर माऊली याला एक शब्द वापरतात, मौन प्रपंचाचे. जास्त सोपा आणि चटकन कळणारी गोष्ट आहे की मौन घ्यायचं, प्रपंचासंबंधीचं मौन घ्यायचं असं म्हणतात. आता प्रपंचाचं मौन म्हणजे प्रपंचामध्ये जे काही घडतं त्याच्यावर आपली प्रतिक्रिया द्यायची नाही, हे प्रपंचातलं मौन झालं. समर्थांनी जनी मौन मुद्रा धरावी असं म्हटलं. म्हणजे आपण एकटेच आहोत तर मौन घेतो, यात काहीच विशेष नाही. घरामध्ये आपण एकटेच आहोत, मग कोणाशी बोलणार आहोत? मग ते पुढे आपण म्हणणारच आहोत की मनातले सुद्धा विचार बाजूला करायचे आहेत ना. त्यामुळे माणूस मनाशी पण बोलतो, तेही बोलायचं नाही आहे. पण एक वेळ एकटेच घरात असतो तर मौन थोडं सोपं आहे. गर्दीतलं मौन अवघड आहे. गर्दीतलं मौन जमलं पाहिजे. ते 10 दिवस विपश्यनेला जातात ना, तिथे बोलायचं नसतं. पण ती 10 दिवसाची विपश्यनेचा तो वर्ग संपला, शिबिर संपलं की किती बोलून किती नाही असं होऊन जातं. कारण ते 10 दिवसाचं जे सगळं साठवलेलं असतं ना, ते सगळं असं बाहेर येतं. समर्थ आपल्याला सांगतायत, मौन नुसतं असं मौन नाही, मौन मुद्रा म्हणजे आपल्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आत साठवून ठेवले त्या पण नाही येता कामा बाहेर. जे जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे. चेहऱ्यावर आपल्या लगेच ते उमटतं ना, त्या मुद्रेवर उमटू द्यायचं नाही आहे. म्हणजे बोलायचं तर नाही, जिभेनी तर नाहीच बोलायचं, डोळ्यांनी नाही बोलायचं, चेहऱ्याने नाही बोलायचं, हावभावाने नाही बोलायचं, लिहून दाखवून नाही बोलायचं, काहीच नाही. मौन मुद्रा. समाजातल्या ह्याच्याविषयी कुठलीही प्रतिक्रिया द्यायची, उमटू द्यायची नाही. अशा प्रकारचा विचार समर्थ आपल्याला करायचा. खूप अवघड गोष्ट आहे, पण तरी ती आपल्याला करायची. भगवान महावीरांचं एक सांगतात की त्यांची एक मौन धारणा होती. भगवान महावीरांनी मौन घेतलेलं होतं आणि एका झाडाखाली बसलेले होते, मौनात होते. अगदी समर्थांना हवे तसं मौन मुद्रा, काहीही चेहऱ्यावरती नाही, कुठल्या आजूबाजूच्या गोष्टीचं इंद्रियांना भानच नाही. समाधी म्हणतो ना तसं महावीर जणू काही समाधीस्थ होते, असे ते मौनात बसलेले होते. एक गुराखी तिथे आला आणि त्याच्याबरोबर त्यांनी गाय आणलेली होती, तर त्यांनी तिथेच एक झाडाला त्या गाईला बांधून ठेवलं आणि महावीरांना त्यांनी म्हटलं की मी जरा जाऊन येतो, एक तासाभरामध्ये मी गाय बांधून ठेवले, जरा लक्ष ठेवा. आता त्यांच्यावर काहीच नाही ना, प्रतिक्रियाच नाही, त्यांना ते ऐकूच आलं नाही. त्या महावीरांनी हो म्हटलं नाही, नाही म्हटलं नाही, चेहऱ्यावरचं काही भाव नाही. पण याला असं म्हटलं की ते झाडाखाली बसले, साधन येत आहे, त्याला ऐकलं असेल, त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नसली तरी आपण त्यांना सांगितलं तेवढं ते काम करतील. आणि तो माणूस गेला निघून. थोडा वेळाने चोर आले, चोरांनी ती शांतपणानं गाय ती बांधलेली होती ती सोडली आणि घेऊन गेले. तो आला माणूस परत आणि म्हणाला, अहो माझी ते गाय. तरी देखील यांची प्रतिक्रिया काहीच नाही. हे समाधीस्थ झाल्यासारखेच होतं, मौनात गेलेले होते. गाय बांधलेली पण त्यांनी काही रिॲक्ट झाले नाही. ती गाय आता माझी गाय दिसत नाही म्हणून तो तक्रार करत होता, त्यालाही ते काही रिॲक्ट होत नाही. याला राग आला या माणसाला की हे कसं आहे, इतकं दुर्लक्ष करायचं, असं कसं चालेल, मी सांगून गेलो होतं तुम्हाला. आणि त्यांनी जवळ पडलेल्या काठी जाम ठोकून काढलं महावीरांना, तरी यांची काही रिॲक्शन नाही. तुम्ही मला का मारताय, माझं काय चुकलं, मी कुठे तुम्हाला हो म्हटलं, काही नाही. तर मारत होता तरी ते शांत राहिले, काहीच त्यांनी रिॲक्ट केलं नाही. आता हे जे काही प्रतिक्रियाच नाही, हे जे आहे ना ते मौन आहे. म्हणजे हे समाधी होणंच आहे. जसं गजानन महाराजांच्याबद्दल आपण म्हणतो, काय ते रानामधल्या शिवमंदिरात ते बसले होते, त्या पोरांनी किती काय म्हणतात तसं वाजत गाजत त्यांना आपल्या गावामध्ये दिलं, काहीच झालं नाही महाराजांना, काही प्रतिक्रियाच नाही. समाधीस्थ गेल्यासारखं इतकं मौन जमलं पाहिजे. आता आपण मौन मुद्रा म्हणताना असा टोकाचा अर्थ लक्षात घेतला तर निदान आपण रिॲक्ट होणं तरी टाळू का काय, एक शक्यता. म्हणजे असं संतांच्या बाबतीत असतं की संत जर आपल्याला खूप टोकाचं सांगतात, म्हणजे ज्या साधकाला तेवढं तरी जमेल. म्हणून समाधीस्थ झालेल्या संतांचं जे काही आहे त्याला मौन मुद्रा म्हणायचे. कशाचीही रिॲक्शन ते देत नाहीत, असं जमणं याला मौन मुद्रा म्हणायचं. तर निदान आपण
आवश्यक तेवढं बोलावं. राघवे वीण, राघवाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही. इतकं आपल्याला जमलं तरी पुष्कळ आहे असं समर्थाला सांगायचं आहे. भगवंताची कथा करावी, भगवंताची कथा ऐकावी, भगवंतासंबंधीचं काय असेल ते बोलावं. याला पण मौनच म्हटलं आहे. आता भगवंतासंबंधी बोलणं नाही अशा स्थानी राहूच नये असा पुढल्या ओळीमध्ये समज. नसे राम ते धाम सोडून द्यावे. तिसरी जी ओळ आहे ह्या श्लोकातली त्याच्यात वेळेला अशा ठिकाणी राहावं की जिथे रामनामाला अनुकूल वातावरण आहे. ते जिथे नसेल तिथे जाऊच नाही. ते धाम सोडून द्यावं, ती जागा सोडूनच द्यावी. आणि सुखानं पुढे काय करावं, तो सुखालागी आरण्य सेवित जावं, की जिथे लोक आहेत आणि जिथे अन्य दुसऱ्या गोष्टी चालतात त्या ठिकाणी राहूनही तिथली जागा सोडून जावं. मग अशा ठिकाणी राहावं की अरण्यात. आता पुन्हा प्रश्न आला, पूर्वीसारखं आता अरण्यात जाऊन राहणं हे काही आम्हा सर्वसामान्यांना काही शक्य होणारी गोष्ट नाही आहे. अगदी बरोबर आहे. पण अरण्य याचा अर्थ आपण आता असं झाल्याचं अरण्याचा अर्थ एकांत जागी, की ज्या कुठे अशी जागा आहे की तिथे अन्य विषयावरच फार बडबड होते आहे तिथून आपण दूर व्हावं आणि अशा ठिकाणी जावं की जिथे आपल्याला शांतपणानं राघवाचा विचार करता येईल. त्याला एकांत, ते अरण्य जागा असं म्हणायला हरकत नाही, असा अर्थ घ्यायला हरकत नाही. शरीरामध्ये या सगळ्यांमध्ये असणं, लोकांमध्ये असणं, प्रपंच असू दे, समाज असू दे, जिथे कुठे आपण आहोत त्या लोकांमध्ये असूनसुद्धा मनाने एकांतात जाता येणं हे सदासेवी अरण्य तारुण्यकाळी किंवा काय ह्या वेळची ओळ वेगळी आहे, सुखालागी अरण्य सेवित जावे असं म्हटलं आहे. ते या अर्थाने आहे की अरण्य सेवित जावे म्हणजे काय, ते एकांतसुद्धा आपल्याला आवडला पाहिजे तर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. खरं सुख जे आहे, आत्मसुख ज्याला म्हणतो, त्या सुखाच्या प्राप्तीचा आनंद आपल्याला घेता येईल असं त्याला म्हणायचं आहे. मनाने लोकांमध्ये असलं तरी मनाने एकांतामध्ये राहावं. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की प्रापंचिक माणसाने अधूनमधून प्रपंच करायचंच आहे त्याला, पण अधूनमधून ज्याला तीर्थक्षेत्री जाऊन राहावं त्याचा चांगला परिणाम होतो. तीर्थक्षेत्री गेलं की त्या वातावरणाचा परिणाम मनावर होतो आणि ते एक अरण्यात राहण्यासारखंच आहे. तीर्थक्षेत्री जाऊन राहणं म्हणजे तिथे एकांतात साधना त्यांनी करावी. त्या दृष्टीनं थोडंसं रामकृष्ण मठ जे आता आहेत त्या मठांमधलं वातावरण असं अनुकूल असतं की त्या ठिकाणी गेलं की आपण त्या 24 तास त्याच वातावरणामध्ये राहतो. अशा ठिकाणी राहावं किंवा शिवथरगळीत राहावं, शेगावला राहावं, गोंदवल्याला राहावं. त्या वातावरणाचा परिणाम साधकावर होतो. साधकांनी अशा काही जागा निवडाव्या आणि कधीतरी मधून 4-6 महिन्यांनी अशा जागी राहून तिथल्या समाधानाचा, आनंदाचा अनुभव घ्यावा. जीवनाचं थोडं सार्थक करून घ्यावं. राघवे वीण घडीसुद्धा घालवू नये, जराही वेळ वाया घालवू नये. कधीतरी कुठल्या तरी अशा प्रकारच्या शिबिरांना जावं, घडीमधल्या सज्जनगणावरच्या. तिथेसुद्धा आपल्याला समविचारी मंडळी एकत्र आलेली असतात, त्याचाही परिणाम आपल्या मनावर चांगला होतो. थोडा आपण अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो, चिंतन करायला लागतो, अभ्यास आपला चांगला होतो. हे जे आहे ना, हे सुखालागी अरण्य सेवित जावे. ते सुख, समाधान, आनंद मिळवण्यासाठी अरण्यामध्ये सेवन करावं. म्हणजे एकांत स्थळी तीर्थक्षेत्री जाऊन संतांच्या सहवासात जाऊन राहावं असा त्याचा अर्थ घ्यायला हवा. मागच्या श्लोकातही रघुनायका वीण बोलो नये रे नये हो असं म्हटलं. दुसरं काही बोलायचं नाही. रघुनायका वीण बोलो नको. याचा अर्थ असा आहे की आवश्यक तेवढं बोलायचं आहे. रघुनायकाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही, पण रघुनायकाविषयी बोलायला हरकत नाही. आणि जरुरी नसेल तर नाहीच बोलू ना. आपलं काय होतं, बोलून काही उपयोग नाही आहे तेव्हा आपण बोलत नाही. इथे तसं नाही, जरूर नसेल तर बोलूच नाही. आपल्या बोलण्याचा उपयोग होईल का नाही याचा विचारच आहे, बोलायचंच नाही. आपली ती काही जबाबदारीच नाही असा त्याचा अर्थ. रघुनायका वीण अन्य काही बोलू नको. लोकांमध्ये वावरताना अगदी न बोलणं काही खूप कठीणच आहे, असं चालत नाही. पण निदान आपण मौन याचा अर्थ लक्षात घेण्यासाठी आपण असं धरूया की बोलण्याची आपल्याला इच्छाच होऊ द्यायची नाही. राहायचं आहे लोकांमध्ये, बरोबर आहे, आणि त्यामुळे लोकांमध्ये राहिल्यावर सारखं बोलावंसं वाटणं, छोट्या मोठ्या आपल्या मनात येणाऱ्या विचारांना स्वाभाविकच सांगणं असं मनात येईल तिथे आपण मनाला आपल्या आवरावं. आणि जिथे आवश्यकता नाही आहे, जिथे गरज नाही आहे तिथे अजिबात बोलू नये. याच्यामुळे काय होईल, हळूहळू विषयांमधली आवड आपली कमी होऊन जाईल. हे सगळं जे की आपण रिॲक्ट होतो, जे की आपण बोलतो, अनावश्यक ह्या सगळ्यामध्ये जे बोलणं असतं
त्या सगळ्या बोलण्यामुळे आपण उगाचच त्या विषयांशी संग धरतो. तर त्या विषयांचा संगच नको, कशाची आसक्तीच नको, आपोआपच आपलं बोलणं कमी होऊन जातं की त्या विषयावर फुलीच पडते ना, की या विषयावर बोलायची काही आवश्यकता नाही, या विषयावर काही बोलायची आवश्यकता नाही असं म्हणून म्हणजे थोडक्यात मौनामुळे आपलं मानसिक आणि शारीरिक दोन्ही ताकद वाढते. कमी बोलण्यामुळे आपोआपच आपली शक्ती जरा कमी वापर होतो, त्या शक्तीचा वृथा वापर होत नाही आणि त्याचा उपयोग होतो. मराठीमध्ये ना काही काही चांगल्या म्हणी आहेत. उथळ पाण्याला खळखळाट फार, असं बडबड नुसती करायची, प्रत्यक्ष कृती राहील असं एक म्हण आहे. किंवा गरजेल तो पडेल काय, संस्कृत सुभाषित आहे. शरदिन वर्षती गर्जती, वर्षती वर्षासुरी स्वदो मेघा, नीचो वदती न कुरुते, न वदती सुजना हा करोते. इतकं छान निसर्गातलं सुभाषितामध्ये उदाहरण दिलं आहे की शरद वर्षातले जे ढग आहेत ना, नुसते गर्जना करतात. अश्विन कार्तिक शरद ऋतू असतो तोपर्यंत पाऊस कमी झालेला असतो, गडगडाट फक्त होतो, पाऊस येत नाही. शरदी न वर्षती गर्जती, नुसतीच गर्जना करतात, पाऊस नाही पडत. वर्षती वर्षा ऋतूमध्ये पाऊस पडतो. वर्षती वर्षा असून सुनो मेघा, त्यावेळेला मात्र मेघ चांगला पाऊस पडतात. तसं होतं. काय होतं, नीचो वदती, नीच माणसं आहेत ना, नुसती वदती बडबड करतात, न करू ते करत काहीच नाही. न वदती सुजना, सुजना म्हणजे सज्जन माणसं, न वदती बोलत नाहीत, करो ते हो कृती करतात. ती गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात. समर्थाने मूर्ख लक्षणं सांगताना सांगितलेलं आहे, करी थोडे बोले फार, तो एक मूर्ख. बडबड नुसती करायची, कमी बोलायचं, आवश्यक तेवढंच बोलायचं. बोलण्याचा काही उपयोग होणार आहे का हे आधी मनाशी ठरवायचं, तरच बोलायचं. अगदीच कसाही चाललेला असला गाईच्या मागे, तर गाय कुठल्या दिशेला गेली हा प्रश्न विचारला तर चुकीचा मार्ग सांगायचा, तिथे न बोलता थांबायचं नाही, नुसती खूण करायची नाही, खरं सांगायचं नाही, तिथे खोटंच सांगायचं आणि चुकीच्याच मार्गाचा रस्ता दाखवायचा. हे सगळं बरोबरच आहे, हे सगळं करायला मान्यच आहे, पण त्याच्यासाठी हिताचं काय आहे ते ठरवायचं असं समर्थ सांगतात. आणि बोलायचंच झालं तर राघवाशिवाय दुसऱ्या विषयावर नाही ना, राघवाचं काय ते बोलावं, रामाविषयी काय ते बोलावं, रामचरित्र गावं, चित्त, त्यामुळे काय होईल, चित्त शुद्ध होईल. रामकथा करावी, रामकथा सांगावी, रामाबद्दल बोलावं, कारण आपलं अंतःकरण त्यामुळे शुद्ध होणार आहे. यासाठी भक्ती रामाविषयीची दृढ होईल आपली, म्हणून रामाविषयी बोलावं. नसे राम ते राम सोडूनही द्यावे. जिथे रामाविषयी बोललं जात नाही तिथे राहूच नाही आहे, ती जागा सोडून दूर निघून जावं. कारण भगवंतापासून दूर नेणारी ही सगळी लोकं आहेत, तर इथे नाही आपण राहायचं. भगवंताजवळ जाणारी लोकं आहेत, सज्जन संगती दे रे राम, अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. याचा अर्थ असा आहे की प्रापंचिक व्याप वाढवायचं नाही. प्रापंचिक व्याप वाढवले की इतर विषय वाढतात ना, त्या प्रापंचिक व्याप वाढवले की ताप होतो, त्या व्यापामध्ये राहायचं नाही. प्रापंचिक व्यापाचा ताप झाला की सगळ्या गोष्टी येतात, अहंकार येतात, षड्रिपू येतात, मग रामापासून दूरच जायला होतं. त्यामुळे तोच व्याप वाढवायचा नाही, प्रपंचाचा व्याप न वाढवता सगळे आपोआपच एक आलं की बाकीचे फ्री. एक त्या प्रपंचाचा व्याप वाढला की अन्य सगळ्या गोष्टी आपोआपच येतात. त्यामुळे ते स्थान, ते स्थळ सोडून जावं असं म्हटलं आहे. छान विचार करावा. त्या शिवथरगळीमध्ये समर्थाने दासबोध लिहिला, त्या शिवथरगळीचं वर्णन समर्थानेच केलेलं आहे. धबाबा लोटल्या धारा, धबाबा तो यादळे म्हटलं आहे. आणि त्याच त्याच्यामध्ये म्हटलं की यावया भाग्य लागते. सगळ्यांना नाही तिथे यायला मिळत, भाग्य असलं तर अशा जागे मिळतं. कारण त्या जागेचं जे वर्णन आहे, किती सुंदर जागा, सभोवताली सगळे डोंगर, त्याच्यात हिरवेगार, मोर येत आहेत, छानपैकी ससे हिंडत आहेत, हरणं हिंडत आहेत, सुंदर सुंदर फुलं फुललेली आहेत, कडेला एक छानपैकी धबधबा वाहतो आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये समर्थ ग्रंथ लिहित आहेत. अशा निसर्ग सौंदर्य नटलेल्या ठिकाणी जरूर जावं. एक छान पक्ष्यांची किलबिल, गळीमध्ये काकडतीला बरोबर पक्ष्यांचेच आवाज येतो, बाकी काही आवाज येते. जरा ध्यानाला बसलं की पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. छानपैकी डोंगर हिरवेगार आपल्याला दिसत आहेत, अशा ठिकाणी जरूर जावं. अशा ठिकाणी आपली साधना
छानपैकी फलद्रूप होते. अशी स्थळं जी असतात त्या स्थळांच्या ठिकाणी अन्य विषय नसतात. फक्त अशा ठिकाणी जायला समर्थ जसं म्हणतात भाग्य लागतं, तसं थोडंसं ना आपल्याला धैर्य पण लागतं. कारण आपल्या ज्या नेहमीच्या ज्या सवयीच्या सरावाच्या गोष्टी आहेत त्या तिथे पुऱ्या होते. तहान भुकेवर आपल्याला कंट्रोल करावा लागतो. तिथे जे काही असेल सुखसोयी निर्भयपणा लागतो. अरण्यसेवित जावे म्हणायचं आहे ना, त्या अशा ठिकाणी राहायचं तर निर्भय राहता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्या तहानभूक आपल्याला हरपता आली पाहिजे. जे मिळेल ते आपल्याला चाललं पाहिजे. असं म्हणजे थोडं शरीर त्याच्यासाठी काटक असलं पाहिजे. काही चाललं पाहिजे ना. असं ज्याला जमतं त्याला अशा ठिकाणी राहता येतं. अशा ठिकाणी राहावं, हे अरण्यसेवित जावे. तिथला आनंद घेता यायला हवा. आपोआप आपण शांत हो, स्थिर हो, समाधान मिळेल. समर्थांच्या अनेक घडी होत्या. श्वेतारघडीचं वर्णन आपण पाहिलं. पण समर्थ खनाळी जाऊन राहे, जेथे जाय तेथे न सांगे. कुठं जायचं ते सांगत नसत आणि साधनेला अशा एखाद्या खनाळामध्ये जाऊन राहत असत, असं वर्णन समर्थांबद्दल ऐकतो. त्याचं कारण तेच आहे की तिथे मौन मुद्रा धरावी. शांतपैकी साधनेला जे एक बळ येतं, ताकद येतं, ते अशा ठिकाणी मिळतं. असं आपल्याला 44व्या श्लोकात समर्थांनी सांगितलं. पुन्हा एकदा श्लोक वाचते. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखा लागे अरण्य सेवित जावे. सहज आपल्याला आता श्लोक कळला असेल. पुढल्या श्लोकामध्ये म्हणतात जयाचे संगे समाधान भंगे. लक्षात घ्यायचं बरं का, ज्याच्या संगतीमुळं आपलं समाधान भंग पावत आहे. छानपैकी समाधान मिळत नाही. ह्या संगतीत राहून समाधान मिळत नाही आहे, आनंद मिळत नाही आहे. अहंता अकस्मात येऊनही लागे. आत्ता म्हटलं तसं एक अहंकार की त्याच्याबरोबर बाकी सगळ्या फ्री गोष्टी, मग सगळ्या षड्रूप येणार. राग लोभ मद मत्सर सगळे आपोआपच येणार. असं सगळं होत आहे. तर हे संगतीची जनी कोण गोडी. अशा संगतीचा काय उपयोग आहे. अशा संगतीची गोडी लागून आपण रागापासून दूर जाऊ ना. अशा संगतीची गोडी नको. जये संगतीने मती राम सोडून. अशा संगतीमुळे आपली बुद्धी रामाला सोडून दूर जाईल ना. त्यामुळे या श्लोकामध्ये काय करू नको हे समर्थ आपल्याला सांगतात. कल्याणासाठी जे काय करायचं ते आधी सांगून झालेलं आहे. त्यामुळे तुझं जन्माचं सार्थक होणार आहे ते सांगून झालं आहे. बुद्धी परमार्थात स्थिर व्हायला हवी हे सांगून झालेलं आहे. अंतःकरणात अन्य दुसरा विषयच नको. परमार्थाखेरीज रामाखेरीज विषय नको. इतकी दृढ निष्ठा तुझी रामावर हवी हे सांगून झालेलं आहे. पण आता तसं होत नाही आहे. प्रापंचिक माणसाला बऱ्याचदा असं होतं की हे सगळं व्हायला हवं, हे बरोबर आहे. पण कधी कधी असं होतं, म्हणजे आता व्यवहाराचाच विचार केला तर एखाद्या पत्नीला या सगळ्याची आवड असते परंतु पतीला नसते आणि मग थोडीशी त्रेहातीलपीठच होते. मग अशा वेळेला काय करावं असा प्रश्न येतो. तर तेव्हा ते आपल्या सगळ्यात की हे जर केलं जयाचे संगे समाधान भंगे. समाधान जवळ की मुलगा म्हणजे वडील संत आहेत अगदी, पण मुलांना ह्याची आवडच नाही. पत्नीला आवड आहे तर पतीला नाही, पतीला आवड आहे तर पतीला नाही, असं होऊ शकतं. एकाच घरामध्ये वेगवेगळ्या भिन्न आवडीची मंडळी असतात. मग अशा वेळेला पारमार्थिक प्रगती होणार कशी. असं स्वाभाविकच होतं. आपल्याला पण माहिती आहे असं जर असतं ना की घरामध्ये ज्याला जी पारमार्थिक आवड आहे आपोआपच ती बाकीच्यांना लागते, तर सगळ्याच संतांची मुलं संत झाली असती. त्यामुळे तसं नसतंच. आपल्याच आवडीची सगळी माणसं आपल्या घरामध्ये असतीलच असं मुळीच नाही. अगदी गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळे समाधान भंगणं ही पण गोष्ट कदाचित खरी आहे. जयाचे संगे समाधान भंगे. अशी संगत मिळाली की आपल्याला जे हवं आहे ते करायलाच मिळेल याची खात्री नसते आणि मग समाधान भंग पावतो. मग अशा वेळेला काय करावं. मग होतं असं की आपल्याला आता असं आहे की चांगल्या तृप्तता, सदाचरण, सत्संग किंवा संयम, त्याग ह्या चांगल्याच गोष्टी आहेत सगळ्या. तर या सगळ्या ज्या गोष्टी मनाला समाधान देणाऱ्या, मनाला आनंद देणाऱ्या आहेत, त्या सगळ्याची संगत असणं चांगलंच. त्या संगतीत राहावं माणसाने. अशा माणसांच्या लोकांमध्ये राहिलं की आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आणखीन त्यातलं महत्त्व कळायला लागतं आणि आपण ते करतो. पण बऱ्याचदा असं होतं की या सगळ्यांपेक्षा मस्तपैकी खावं प्यावं, मजा करावी, शनिवार रविवार कुठल्या तरी सिनेमाला जावं, जरा आणखीन एखाद दिवस सुट्टी जास्त मिळाली तर फिरायला जावं. अशा सगळ्या मजेच्या गोष्टी करण्याची पण ज्याला आवड आहे अशांच्या बरोबर जर आपल्याला राहायला लागलं. आता हा आपला रोजचा अनुभव आहे.
आणि मग त्यांचंही बरोबर असतं, घरातल्या मंडळींचं. आपणही त्याला नकार देतो, आपलंही बरोबर असतं. मग हे पटवून द्यायला लागतं की तुम्ही असं करा, तुम्ही जा बरं, मी माझा कुकर लावीन बरं, मी जेवेन घरात, तुम्ही खुशाल जा, असं आपल्याला सांगावं लागतं. कधी कधी त्या सांगण्यामुळे काय होतं, तुला आमच्याकडे यायलाच नको असंही आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. किंवा नाही आहे इच्छा तिची तर राहू दे ना, असं पण ऐकायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण गृहीत धरायच्या. वा छान. आणि मग आपल्याला जो संघ हवा आहे तो संघ मिळवण्याचा प्रयत्न करायचा. नाही तर काय होतं, ते या श्लोकामध्ये दिलेलं आहे, ज्याचे संगे समाधान भंगे, आपलं समाधान भंगतं. हा अगदी नित्याचा आपला रोजचा घरामधला संवाद आहे. म्हणजे आमच्याकडे तर नेहमीच असं होतं की मला बाहेर जेवायला जायला आवडत नाही. जरा 4 मंडळी एकत्र आलो की या सगळ्यांचं एकमत असतं की जेवायला बाहेर जाऊया. आणि आपल्याला घरात करायची पण तयारी असते आणि घरातच खावायची इच्छा पण असते, पण कधी कधी ऐकावं लागतं. मग ते ऐकताना संघ जर तो झाला तर विषय पण तेच, बोलणं पण तेच, सगळ्या गप्पा त्याच, असं घडतं. तर बरोबर समर्थाने सांगितलं आहे. 350-400 वर्षापूर्वी सुद्धा समर्थ सांगतात की जयाचे संगे समाधान भंगे अंत अकस्मात येऊन लागे. मग त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी आपोआपच येतात. सगळ्या प्रापंचिक वासना, विचारच म्हणूया, असे सगळे राग, लोभ, ही काय म्हणाली, ती काय म्हणाली, वगैरे वगैरे, ज्या काही सगळ्या, त्या सगळ्या अकस्मात येऊन लागे. एक आपला संघ सुटला की या सगळ्या गोष्टी आपोआपच येतात. त्या पहिल्या 2 ओळीचा आपल्याला अर्थ नक्कीच कळेल की ह्या सगळ्यामध्ये थोडं होतेच गडबड आणि असं सगळं सभोवतालचं वेगळंच वातावरण असतं की आपलं समाधान भंग पावतं. भिन्न आवडीची माणसं एकत्र आली की त्या भिन्न आवडीमुळे आपल्याला काही गोष्टी अशा असमाधानाच्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात. प्रयत्न असा करायचा की आपलं समाधान भंगू द्यायचं नाही, कटकटीचे प्रसंग येऊ पण द्यायचे नाहीत. असं कधी यांचं ऐकायचं, कधी आपलं ऐकायचं. जनामध्ये राहूनसुद्धा मौनात राहता येतं, असं आधीच्या श्लोकात समर्थाने आपल्याला सांगितलंच आहे. त्याची पण आपण तयारी करायची की त्यांच्यात राहूनसुद्धा आपल्याला आतमधल्या मौनात राहता येऊ शकतं का, हा पण विचार करायचा. मनापासून भगवंताची प्रार्थना करायची. त्याच्या श्रवणात, त्याच्या मननात, त्याच्या चिंतनात आपला वेळ जाईल असं पाहायचं. ध्येय चांगलं ठेवायचं, महत्त्वाकांक्षा चांगली ठेवायची. अहंता अकस्मात येऊन लागे म्हटलं आहे, तो अहंकार येऊ द्यायचा नाही. अहंकारानं स्वाभाविक गुणधर्म आहे, तो काय अणू म्हटल्याने येतो असं तो असतोच, त्याला बाजूला करावा लागतो. आणि मग समाधान भंग होणारा संघ आला की तो येतोच येतो, म्हणजे तो असतोच तिथे ना. आणि मग हे सगळे अहंतेचे मित्र आहेत, ते पण सगळे आपले अचानक येतातच तिथे. आणि मग अचानकपणा आल्यानंतर असं तो आपल्यावर घाला घालतात आणि मग आपलं समाधान भंग पावतं, हे स्वाभाविक आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की ज्या संगतीतून समाधान नष्ट होतं, समाधान कमी होतं, असे विचारसुद्धा आपले येऊ नयेत. असे विचार येऊनसुद्धा आपला अहंकार बळावतो आणि ही सगळी मंडळी अहंकाराबरोबर येतातच. म्हणून हे सगळं आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे, ती संगत आपल्याला सोडता आली पाहिजे, तसा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे. असे जो वाईट वळण म्हणतो ना, तसा त्याचं आकर्षण असतं, पण त्याचं आपल्याला आकर्षण वाटता कामा नाही, असं केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात बुद्धी रामापासून जराही दूर नेऊ द्यायची नाही, हा त्यातला अर्थ. त्यामुळे 45व्या श्लोकामध्ये आपल्याला धोक्याची सूचना समर्थाने दिली. जयाचे संगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊन लागे. एक समाधान बाजू झालं की आपोआप ह्या सगळ्या गोष्टी येतील. तर या संगतीची जनी कोडगोडी, असल्या संगतीचा काय उपयोग, त्याची कसली आली गोडी. जय संगतीने मती राम जोडी. ज्याची बुद्धी रामाला सोडून जाते आहे त्याचा काय उपयोग, तर असं होता कामा नाही. त्याच्यासाठी काय करावं त्याचा उपाय आधीच्या 2 श्लोकात सांगून झालेला आहे. पण जर तसं केलं नाही तर काय घडेल याची जाणीव करून दिली. आणि मग 4थ्या 46व्या श्लोकामध्ये मना जे घडी राघवे विण गेली, जनी आपुलिते तू हानी केली. घडी गेली, वेळ ती गेली ना, रामाच्या आठवणीशिवाय, स्मरणाशिवाय जर एखादी घडी गेली तर आपली हानी होते रे, मनाला सांगतात. आणि रघुनायका विण तो सीण आहे. सगळं रघुनायका विण जे काही क्षण जातील तो सगळा सीण थकवा आहे रे बाबा. म्हणजे दक्ष तो लक्ष लावून पाहिजे. मग आपण दक्ष राहिलं पाहिजे, आपण सावधान राहिलं पाहिजे. सावधान राहणाऱ्याला बरोबर काम चालेल. पहिल्या 3 ओळीमध्ये आपल्याला पुन्हा त्या धोक्याच्या सूचनेतच ठेवलं आहे, पण 4थ्या ओळीमध्ये जर लक्षपूर्वक दक्ष राहिलास
तर काम साधेल असं सांगितलं. मला जे घडी राघवे गेली, राघवाच्या चिंतनाशिवाय जो वेळ जाईल तो वायाच गेला. ज्यांनी वाऊगे बोलता म्हटलं आहे ना, तसं आहे की आपल्या आयुष्याचे क्षण वाया गेले. राघवे विण जो काही वेळ गेला तो सगळा आपलं नुकसान करणार आहे, असं सगळं समजून घ्यावं. प्रत्येक क्षण, आयुष्याचा प्रत्येक क्षण आपला मोलाचा आहे. गेलेली घडी येत नाही हो परत. त्यामुळे प्रत्येक क्षणी आपल्याला विचार करायला पाहिजे, तो सत्कारणीच लागला पाहिजे, तो चांगल्याच कामासाठी लागला पाहिजे. माणसाचं हे कर्तव्यच आहे. माणसाने क्षणसुद्धा वाया घालवता कामा नये. तो प्रत्येक क्षण आपला महत्त्वाचाच आहे. आणि तो रामाच्या स्मरणाशिवाय गेला तो वायाच गेला, असं पण समर्थ सांगतात. रामाशिवाय वेळ गेला तर त्याचे कष्ट आहेत, रामचिंतनात गेला तर आनंद आहे. मग आपल्याला कष्ट नकोच आहेत ना, म्हणून रामाचं नाम घ्यायचं. जर तसं केलं तर तो सगळा सीण होईल, थकवा येईल आपल्याला. राघवा वीण जे काही आपण करू ना त्याच्यात आपल्याला थकवा येईल. आता आपल्या लक्षात येईल याचा अर्थ काय आहे, की खरंच राघवाचं काम करताना आपण थकत नाही आहोत, पण आपण जे काम करताना आपण थकतो आहे हे लक्षात घ्यावं सांगतात, सावध व्हायला सांगतात. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्याला लक्षपूर्वक दक्षतेनं करायला सांगितलं आहे, सावधानतेनं करायला सांगितलं आहे. विवेकानं, विचारानं प्रत्येक गोष्ट केली तर आपलं नक्कीच काम होईल सांगतात. आपल्याला कळलं पाहिजे चांगलं काय, वाईट काय, सार काय, असर काय. कळतंही, कळत नाही याच्यातला काही भाग नाही. तसं आपल्याला करण्याची बुद्धी झाली पाहिजे. कळत असूनसुद्धा ते आपण करत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आहे. जो सावधान नाही, जो दक्ष नाही, जो विवेकी नाही, जो विचारी नाही, तो कसा ठरतो? तो वेंधळा ठरतो. सगळी गडबड होऊन जाते, त्याच्याकडून नीट कामं होतच नाही. जो दक्ष नाही आहे, जो सावधान नाही आहे, ज्याचं कामामध्ये लक्ष नाही आहे, त्याच्या हातून काम चांगलं होणार नाही. वेंधळेपणानं त्याची फुटतूट होईल, सांडलवंड होईल, काम नीट होणार नाही, काहीतरी गोंधळ होऊन जाईल कामाचा आणि वाया जाईल. म्हणजे वेळ तर वाया जाईलच, सर्व प्रकारे नुकसान होईल. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की मना जे घडी राघवे वेळणं गेली, ज्यांनी आपुले ते तुवा हानी केली. नुकसान झालं रे आपलं. सावधानतेनं केली नाही गोष्ट तर आपलं नुकसान होतं. हानी केली म्हणजे तुझं नुकसान झालं. म्हणून दक्षतेने, सावधानपणाने काम करावं. प्रत्येक ठिकाणी व्यवहारात जसं लागतं ना, व्यवहारात अतिशय सावधानपणाने काम करावं लागतं. अगदी व्यवस्थितपणानं केलं तरच ते होतं. शांतपणानं करावं लागतं. परमार्थ साधनेत पण तसंच आहे, व्यवहारातल्यासारखंच आहे. जशी तिकडे आपल्याला विवेकबुद्धी जागृत ठेवावी लागते, तसं इकडे पण विवेकबुद्धी जागृत ठेवावी लागते, तरच ती साधना दृढ होते. त्यामुळे दोन्ही दृष्टीने व्यावहारिक कामं नीट होण्यासाठी जशी सावधानता लागते तशी इथे सुद्धा सावधानता लागते. भगिनी मंडळींना तर नेहमी आपल्याला असतं, जरा आपलं थोडं जरी दुर्लक्ष झालं, दूध ओतू जाणं, तिथे आपण काम करत असतो, पण थोडीशी जरी बेसावधगिरी झाली तरीसुद्धा आपल्याला नंतरच्या सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं. अजून का बरं कुकरचे हे होत नाही आहे, मग आपल्या लक्षात पाणी घातलं आहे ना, मग पुन्हा आपण काढतो का? तर आपण सावध नसतो. आपल्या मनाला पक्की खात्री पाहिजे की मी व्यवस्थित केलं आहे, पाणी घातलेलं आहे, घरे हे होईल, पण शंका मनात. सावध नसणाऱ्या माणसाला शंका येतात मनात की अजून का प्रेशर धरत नाही आहे, अजून का प्रेशर धरत नाही आहे, पाणी घालायला विसरलो की काय आपण. बेसावधपणानं चुका होतात, सावध माणसाच्या चुका होत नाहीत. समर्थ आपल्याला अगदी हे जसं व्यवहारात आहे ना तसं आपल्याला परमार्थामध्ये आहे. परमार्थात पण अत्यंत सावध राहावं लागतं. कधी ते मन चंचल इकडे धावेल तिकडे धावेल आणि रामापासून दूर नेईल याचा काही भरोसा नाही. म्हणून विवेकी माणसांनी प्रयत्नपूर्वक, अगदी प्रयत्नपूर्वक आपल्याला यशाकडे जायचं आहे, आपलं ध्येय आपल्याला गाठायचं आहे, तिथं जाण्यासाठी लागणारी सगळ्याची काही साधना उपासना करायची आहे ती योग्य पद्धतीनं दक्षतेनंच केली पाहिजे. आता ती साधना ज्या देहाकडून करून घ्यायची आहे, त्या देहाचं रक्षण करायचं आहे, त्या देहाला चांगलं ठेवायचं आहे, अगदी बरोबरच आहे, ते आपोआपच होईल. ते शरीरचा, पण ते शरीर निरोगी राहण्यासाठी जे काही करायला हवं ते करावं ना. अन्य सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी करायचं काही. केस वयोमाना परतवेप काळ्याचे पांढरे होणं हे होऊ देत, पुन्हा पांढऱ्याचे काळे होण्यासाठी करायची जी काही आहे त्या गोष्टीची काय आवश्यकता आहे. शरीर निरोगी राहणं
हे महत्त्वाचं आहे. असो, या चर्चेत की फार जायची आवश्यकता नाही, आपल्याला अशी उदाहरणं अनेक माहिती आहेत. थोडक्यात असं आहे की उपासना साधना ज्या देहाकडून होणार आहे तो देह चांगला राहण्यासाठी आपण जरूर त्याचा विचार करावा. असा विचार करून त्याचं सगळं लक्ष जे आहे, कशासाठी देह चांगला ठेवायचा, साधनेसाठी, उपासनेसाठी. आणि लक्ष काय, तर ती उपासना म्हणजे काय, राघवे वेणं क्षणभरही वाया जाऊ नको. आणि भगवंत आपल्या कल्याणासाठीच आहे, त्यामुळे उपासनेशिवाय दुसरी आपल्याला गती नाही. आपण उपासना केली, आपण साधना केली की तो आपल्या मनाला पक्क आपण त्याला धरून ठेवल्यासारखं तो आपल्याला घट्ट धरून ठेवणारच आहे, याची खात्री आपल्याला आहे. म्हणून साधकांनी जराही वेळ न घालवता, जराही वेळ वाया घालवायचा नाही आहे. इंद्रियांनाही दक्ष ठेवायचं आहे आणि दक्ष इंद्रियांना सवयीनं कामाला लावायचं आहे. असा जो दक्ष साधक आहे, अशा दक्ष साधकाची प्रत्येकच गोष्ट भगवंताच्या अनुसंधानात घडते आणि मग ती यशाकडे नेणारी होते. त्यांनी दक्षतेने काळजीपूर्वक कुठली गोष्ट केली तर त्याचे सगळे प्रयत्न अगदी यशस्वी होतातच होतात, अशी खात्री आहे. म्हणून 46 ज्यांनी दक्ष तो लक्ष लावून पाहे, त्याचं सगळं भगवंताकडे लक्ष असतं, कारण तो दक्ष असतो. त्यामुळे जो सावधान आहे त्याचे प्रयत्न यशाकडे जातात. पण त्याच्या आधी 3 ओळीमध्ये आपलं नेमकं कुठे चुकतं ते समर्थ सांगतायत. मना जे घडी राघवे वेळ गेली, जनी आपुले ते तू हानी केली. अशी राघवाळ विणं गेलेली घडी ना आपल्याला नाशाकडे नेणारी आहे, वेळ वाया जातो म्हणून. आणि म्हणून रघुनायका विणं तो सेन आहे. कष्ट पडतात, रघुनायकाखेरीज अन्य सगळ्या विषयांसाठी करत असलेल्या गोष्टी या तापदायक आहेत, कष्टदायक आहेत. मग काय कर, सगळी सावधानता, सगळं जे दक्षपण आहे ते सगळं रघुनायकाशी लाव, की बघ ते लक्ष, ते ध्येय ठेवलंस तर तू निश्चितपणानं त्याच्या पाशी जाशील, अशी एक खात्री दिली आहे. आणि अशा 4 श्लोकांमध्ये त्यांनी आपल्याला राघवाशिवाय अन्य काही करू नकोस असं आपल्याला सांगितलं आहे. त्या मौन मुद्रेचा आपण थोडासा विचार केला पाहिजे, जेवढं जमेल तेवढं आपल्याला करता पण आलं पाहिजे. आता इथून पुढे आपल्याला समर्थ भक्ताची लक्षणं सांगणार आहेत. त्यामुळे पुढल्या श्लोकाच्या अभ्यासाच्या वेळेला आपण भक्त कसा असला पाहिजे किंवा आपण चांगले भक्त होण्यासाठी आपल्यात नेमकं काय कमी आहे ते आपण आपल्या मनाला सांगायचं आहे. आणि समर्थांना अपेक्षित असणारा उत्तम भक्त आपण कसं होणार, ह्याची जी लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं आपल्या अंगी कशी येतील याचा विचार आपण करणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.